बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल की नाही. मस्त झणझणीत चमचमीत अशी कोळंबी बनवी बरं का. इथे सुरुवातीला मी हळद तिखट मीठ सगळंच लावून घेतले. काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा लावले रंगासाठी. आणि तेलात छानपैकी इथे कांदा टोमॅटोची प्युरी आणि जे हिरवं वाटण दिसते ना त्याच्यात कोथिंबीर सुकं खोबरं आलं लसूण ह्यांचं भाजून वाटण केलेलं आहे. आणि ह्याची खास चव सांगू का, बटाटा टाकलं ना ह्याच्यामध्ये, कोळंबी आणि बटाटा कॉम्बिनेशन एकच नंबर बरं का. खूप भारी लागतं. आमच्याही लहानपणी बटाटा टाकूनच कोळंबीची रस्सा करायची आमटी. आणि मला इथे पाहिजे तेवढंच मी रबरबीत केले. तुम्हाला पण पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. सुकी भाजीसुद्धा चांगली लागते ह्याची. पण असं रबरबीत खाल्लं ना माणूस एक भाकर जादा खाते. लय म्हणजे लय भारी लागते. छानपैकी सुगंध एवढा सुटला होता ना, कधी खायला बसेन असं झालं होतं. एकदम मस्तपैकी. कोकणी भागात इथं हे पण टाकतात बरं का, कोकम पण टाकतात. पण आमच्या पंढरपूर साईडला असं टाकत नाहीत. आम्ही आमचा घाटी मसाला येसरू टाकतो, त्यामुळे कालवणाला अधिकच चव येतो एकदम भारी. मटण माशासोबत भाकरी असली का नाही जोडीला लय भारी चव लागते. चला करा आणि सबस्क्राईब करा की हो पटापटा.